मी गोपाल प्रकाश वाघ, राहणार बळेगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला इथला शेतकरी आहे। मी आज गजानन भाऊ नारायण इंगोले यांच्या शेतामध्ये NCS 858 व्हेरायटी पाहण्याकरिता आलो। हे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की यांच्यावर रोगराईचे प्रमाण थोडेसे मला इतर व्हेरायटीपेक्षा कमी वाटले आणि याची बोंडाची जी संख्या आहे आणि साईज आहे ते पण बाकी व्हेरायटीपेक्षा व्यवस्थित आहे। अर्ली व्हेरायटी आहे आणि याची आज बोंडाची पूर्ण फुट्याच्या अवस्थेत आहे। एकंदरीत कोणा कास्तकाराला जर याच्यात पराठी काढून जर दुसरं पीक घ्यायचं असेल, गहू हरभरा, तर ते पण आपण घेऊ शकता। बाकी व्हेरायटीपेक्षा या बोंडाचं वजन सुद्धा जास्त वाटतंय मला। व्हेरायटीला अटॅक पण कमी आहे, रोगराई पण कमी आहे आणि वेचणीला मजुराला खूप सोपं जाते। टवटवीत बोंड असल्यामुळे लवकरात लवकर वेचणीसाठी योग्य आहे। गजानन भाऊ इंगोले यांचं हे पहिलं वर्ष आहे, यांनी डेमो घेतलेला आहे NCS 858चा। मी पण कॉटनचा एक शेतकरी आहे, माझी पण बऱ्याच प्रमाणात कॉटन असते। मी पण याची पुढच्या वर्षी याची लागवड करणार आहे आणि शेतकऱ्यांनी हे व्हेरायटी लावण्यास काही अडचण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे।